आज आपण एका साध्या पद्धतीने मटकीची उसळ बनवणार आहोत. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. इथे मी मटकी रात्रभर भिजत घातली होती. छान भिजली आहे मटकी, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये मी 3 छोटे चमचे तेल घातले. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेत. कढीपत्ता घातलाय. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं तोडून घातलीत. 1 हिरवी मिरची घातली. हिरवी मिरची पूर्णपणे ऑप्शनल आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घातलेत. आता कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा माझा परतून झालेला आहे. अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहे. आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं. त्याच्यानंतर आपण इथे जी भिजवलेली मटकी होती ती घातली आहे. अजूनपर्यंत मी याच्यात मीठ आणि टोमॅटो नाही घातले. त्याचं कारण तुम्हाला मी पुढे जाऊन नक्की सांगते. आता ही मटकी आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायची आहे. पाणी अजिबात नाही घालायचं आहे. मटकी परतून झालेली आहे माझी. 2 ते 3 मिनटं ह्याला मी चांगलं परतून घेतल्यानंतर त्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि त्या झाकणामध्ये मी पाणी घालणार आहे. अगदी अर्धा कप पाणी घातलं आहे मी. आता या पाण्याची वाफ तयार होते आणि खाली मटकी शिजते आणि त्याच्यामुळे मटकी आणि कांदा जळतसुद्धा नाही. 5 ते 7 मिनटं मी छान असं ह्याला वाफवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता मटकीचासुद्धा कलर चेंज झाला आहे. मटकी शिजली आहे आणि मी पाणी जरासुद्धा घातलं नव्हतं तरीसुद्धा खाली पाणी जमा झालेलं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा हळद घातली आहे. 1 चमचा लाल तिखट घातलं आहे. अर्धा चमचा धनेपूड घातली आहे. अर्धा चमचा जिरेपूड. आता या मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेते एकदा. ही मटकी तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता कारण की एकदम सुकी होते. जरासुद्धा पाणी नाही. बघू शकता मटकी छान शिजली आहे आणि कलर पण सुद्धा बदलला गेला आहे त्याचा. इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता यावेळेला मी टोमॅटो घालणार आहे याच्यामध्ये. टोमॅटो शेवटी घालण्याचं कारण कुठलाही आंबट पदार्थ जर असेल ना तर पटकन शिजत नाही मटकी, म्हणून मी टोमॅटो शेवटी घातला आहे. आता टोमॅटो बरोबर आपल्याला ही 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची आहे. परत बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनटं ह्याला वाफ देणार आहे. म्हणजे आपले मसाले टोमॅटो छान असा शिजला जाईल. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. बघूया आपली मटकी कशी शिजली आहे ते. मस्त सुटसुटीत अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे. ही तुम्ही भाकरी, चपाती याच्यासोबत खाऊ शकता.
दाखवते तुम्हाला मी भाजी कशी झाली आहे ते बघा. मस्त मटकी शिजली आहे, अगदी मोकळी झाली आहे मटकी, जरासुद्धा चिकट नाही आहे. पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालते आणि आता हे सर्व करून घेते. एकदम मिक्स करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज व्हिडिओला एक लाईक करा.